हॅलो एव्हरीवन, परत एकदा स्वागत आहे ग्राउंड लेवल पॉडकास्टमध्ये. आज आमच्यासोबत आहेत सिमरन खेडकर, जे की मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ॲक्टर आहेत. तर यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहात, यांच्या जर्नीबद्दल आज आपण जाणून घेणार आहात. तर स्टार्ट करूया. हाय तौसिफ, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. येस. तर आत्ताच मला माहिती झालेलं आहे मॅमबद्दल की रिसेंटली एक मूवी येणार आहे. तर वेल डन आईबद्दल आधी आपण बोलूया, कारण की ते त्याचे मी ट्रेलरही पाहिलेलं आहे आणि खूप सारे शॉर्ट्सही पाहिले. तर मला खूप जास्त उत्साह आहे त्या गोष्टी विचारण्यासाठी. तर वेल डन आईबद्दल काय म्हणता आणि ते कधी रिलीज होणार आहे? येस, वेल डन आई हा सिनेमा आम्ही गेल्या वर्षी शूट केलाय. आणि ऑब्व्हियसली वेल डन आई टायटलवरून एक बेसिक अंदाज येतोय की ही आईची गोष्ट आहे. आईबद्दल सांगणारा सिनेमा आहे. आणि येत्या 31 ऑक्टोबरला ही फिल्म रिलीज होतीये ऑल ओव्हर महाराष्ट्र. आणि ही माझी तशी फर्स्ट फिल्म आहे आणि मी त्यात मुख्य भूमिका केलेली आहे. ग्रेट. म्हणजे लीड रोल आता तुमचं त्याच्यातमध्ये पाहण्यास भेटणार आहे. आणि एक सुंदर गोष्ट म्हणजे हे कलाकार आपल्या लातूरचे आहेत. येस, गेली कित्येक वर्ष मी लातूरमध्ये राहते. आता कामानिमित्त मुंबईला वगैरे राहणं होतं, पण जेव्हा लातूरला येते आणि लातूर सारख्या शहरात मला एक छान हक्काचा पॉडकास्ट करायला मिळतो, मला त्याचा खूप खरंच आनंद आहे. तर मॅम, आपलं या अभिनयात येण्याचा प्रवास कसा झाला तुमचा? येस, ॲक्च्युली मी सुरुवातीला खूप आधी शाळेत असताना मी अहमदनगर शहरात राहायचे, जे आता अहिल्यानगर झालंय. आणि तिथे बऱ्यापैकी एक सांस्कृतिक वातावरण आहे. मी लहानपणापासून मला आठवतंय तसं शाळेमध्ये सगळ्या गोष्टीत मला रस होता, जसं की गाणं, नृत्य, चित्रकला, क्रीडा, पुन्हा अभ्यासातही बरी होते म्हणजे खरं तर यातून कुठेतरी एक आवड निर्माण झाली होती. पण एक असतं ना की आपल्याला कळत नाही की आपल्याला नेमकं करायचंय काय. आणि मला आठवते मी एक साधारण 8वीत होते आणि तेव्हा मी एक थिएटर ग्रुप जॉईन केला होता आणि आम्ही हौशी एकांकिका स्पर्धा वगैरे या सगळ्यामध्ये पार्टिसिपेट करायचो. आणि दॅट टाइम मला 1-2 वर्षांनी लक्षात आलं, साधारण मला आठवते मी 10वीत होते आणि मला तोपर्यंत कळलं होतं की येस, हे काहीतरी आहे जे आपल्याला करायला आवडतंय. आणि मग मी आईला सांगितलं की आई, हे असं असं आहे. आणि थोडा अभ्यास केल्यानंतर मला लक्षात आलं की 12वी नंतर पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये ललित कला केंद्र नावाचं एक नाट्यशास्त्राचा विभाग आहे, जिथे आपण बॅचलर्स करू शकतो आणि नाटक विषय घेऊन आपलं डिग्री कंप्लीट करू शकतो. म्हणजे हा, हे बेस्ट आहे काहीतरी, किंवा 12वी नंतर दुसरं काहीतरी करून पुन्हा इकडे येण्यापेक्षा आपण यातच शिक्षण घेऊयात. आणि मग मी तिथे ऍडमिशन घेतलं आणि मग ते फायनल झालं की आता जे आहे ते हेच आहे. मग हे जेव्हा करताना म्हणजे फॅमिली सपोर्ट कसा होता तुम्हाला? म्हणजे अप्रिशिएट केला का नाही यासाठी? हो, खरं तर या बाबतीत मी खूप तौसिफ स्वतःला भाग्यवान समजेल की मी जेव्हा घरी सांगितलं की असं असं आहे, तेव्हा घरचे खूप लवकर तयार झाले. म्हणजे खरं तर माझी तयारी होती की मी आईला म्हणाले की आई, एक काम करूयात, आपण 12वीला सायन्स घेऊयात. म्हणजे नाही काही झालं तर आपल्याकडे ऍटलीस्ट सायन्सचा एक बॅकअप राहतो ना, एक आपली खूप बेसिक मिडल क्लास मेंटॅलिटी असते ही. आणि आई म्हणाली की नाही, तुला हे करायचंय ना. म्हणजे बघ, हे किती ग्रेटफुल आहे हे, की आई म्हणते की तू 10वीला 35% पास हो आणि तुझं नाटक कंटिन्यू ठेव, कारण तुला तिथे ऍडमिशन घ्यायची आहे. सो हे खूप खूप ब्लेस्ड आहे मी त्या बाबतीत, की घरचे प्रचंड सपोर्ट मिळाले. आणि आता मी काम करते आणि त्यांनी दाखवलेल्या विश्वासाचं जेव्हा चीज होतंय, तर ते खूप खूप सुंदर फिलिंग आहे. छोट्या बायोची मोठी स्वप्न, हे सोनी मराठीवर यासारख्या शो पर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवात कशी झाली होती? येस, ही छोट्या बायोची मोठी स्वप्न माझी पहिली मालिका होती. आणि मला आठवतंय मी ललित कला केंद्रातून जस्ट पास आउट झाले होते. आणि मला ना तौसिफ, ललित मध्ये असताना एक लक्षात आलं होतं की मला ना लिहायला पण आवडतंय अभिनयासोबत. सो मला असं झालं होतं की FTII म्हणून जे आहे पुण्यामध्ये, फिल्म टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, सो तिथे आपण स्क्रीन प्ले रायटिंगला एक ऍडमिशन घेऊयात आणि आणखीन शिकूयात यात. आणि मी पेपर वगैरे दिले त्याची एंट्रन्स एक्झाम आणि मला लक्षात आलं की
नाही नाही नाही, ह्यात आपलं काही होणार नाहीये. तर आता आपल्याला एक काहीतरी प्लॅन बी शोधायला हवा. तर मग तेव्हा मी आईला म्हणाले, की "आई, असं असं मी आता जरा मुंबईला 1 वर्ष जाते. बघते काय होतंय, ट्राय आउट करून बघते, एक्सप्लोर करून पाहते स्वतःला. काय कामं मिळतायत, कशी परिस्थिती आहे वगैरे." तर ठीक आहे म्हणाली आई, "जा 1 वर्ष जाऊन ये. काही झालं तर ठीक, नाही तर पुन्हा मागे येऊन 1 वर्षाने आपण देऊयात FTIचा पेपर." असं म्हणून मी मुंबईत पाऊल ठेवलं आणि तोपर्यंत मुंबई या शब्दाबद्दल फक्त भीती होती मनात, की मुंबई म्हणजे काहीतरी मोठं, लार्ज. आपण खूप छोट्या शहरातून आलेलो असतो आपण. म्हणजे पुण्यापर्यंतही ठीक आहे, पण मुंबई हा शब्द लोकल काहीच माहित नसतं. तर माझ्याकडे एक बेसिक काही थोडाफार ओळखी होत्या आणि मी मुंबईत पाऊल ठेवलं. आणि मुंबईचा पाऊस म्हणजे खूप भयानक पाऊस. तुम्ही छत्री घ्या, रेनकोट घाला, तुम्ही काही करा, तुम्ही भिजणारच असं आहे तिथे. आणि मी ऐन पावसाळ्याच्या म्हणजे मे मध्ये पासआउट झाले आणि जून मध्ये मुंबई गाठली. ऐन पावसाळ्याच्या दिवसात मुंबईला गेले होते आणि तिथे गेल्यावर रोज मला आठवतंय, मी रोज ऑडिशन्स द्यायचे आणि 2 महिन्यात, सुरुवातीच्या 2 महिन्यात मी 100 ऑडिशन्स दिल्या होत्या. आणि त्यानंतर 100व्या ऑडिशन्स नंतर मला आठवतंय, की ही मालिका मला वेळ आली होती. स्ट्रगल या पाठीमागे आहे, जे दिसते तसं नसते. खरंय, खूप खरंय. म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये आजही आम्ही मुंबईला जायचं म्हणजे असं आहे की किती स्ट्रगल करावं लागेल तिकडे जायचं म्हणजे या गोष्टी. तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशोक मामा विषयी काय सांगतात? तर खूप माझा फेवरेट पर्सन आहे. माझं स्वप्न पण आहे की त्यांच्याशी पण एक असं पॉडकास्ट त्यांच्यासोबत पण व्हावं आणि याच गोष्टी मी त्यांच्यासोबत तुमच्या रिलेटेड चर्चा करेन. नक्कीच. तर काय म्हणता त्यांच्याबद्दल? मी आता जे काही 2-3 मालिका झाल्या, चित्रपट झाले, अनेक कलाकारांसोबत काम केलं, बट अशोक मामा इज लेजेंडरी यार. म्हणजे काय म्हणायचं, त्यांचं काम आपण आपल्या जनरेशननी पाहिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक रविवारी आपल्या घरात झी टॉकीजवर काय लागायचं, तर अशोक मामांचेच सिनेमे लागायचे. पण या सगळ्या पलीकडे तौसिफ, तुला मी सांगते, इतका गोड माणूस आहे अरे तो. म्हणजे कुठल्याच प्रकारचा गर्व नाहीये. म्हणजे त्यांच्या राहणीमानात ना, आपण म्हणतो ना, एक ऑरा असतो माणसाचा, तो ऑरा आहे. पण एकदम साधी राहणीमान, म्हणजे सेटवरच्या स्पॉट बॉय पासून दिग्दर्शकापर्यंत प्रत्येकाशी नम्रपणे वागणं, 2-2 मिनिटाला खोड्या काढतील, जोक्स करतील आणि प्रचंड एनर्जी आहे. आज काय वय आहे त्या माणसाचं आणि स्टील तो माणूस सलग 12-12 तास काम करतोय. हे खूप म्हणजे हॅट्स ऑफ आहे. आणि ह्या निमित्ताने मी तुला एक आठवण सांगते. बघा, माझं एक असं आहे, की मी माझी आई माझ्या प्रत्येक सेटवर एकदा तरी येऊन जाते आणि मी आईला म्हणते, की आई, मी कितीही मोठ्या सेलिब्रिटी सोबत काम केलं तरी तू असं सेल्फी वगैरे काढायला पुढं जायचं नाही वगैरे. मी असं आज आईला सांगून ठेवलंय, ठीक आहे. पण जेव्हा अशोक मामा मालिकेचं काम झालं आणि तेव्हा आई सेटवर आली, तर आईला म्हटलं, की आई, इथे अपवाद आहे, तू आपण भेटूयात मामांना. सो मामांचं त्या दिवशी मला आठवते 5:30 वाजता पॅकअप झालं होतं संध्याकाळी आणि सेटवर नाश्त्याचा ब्रेक झाला होता आणि खूप परफेक्ट टाइम असा जुळून आला. मामांची एक खोली आहे, मेकअप रूम. मी दार वाजवलं. युनिट तसंही नाश्त्याच्या ब्रेकमध्ये बिझी होतं, कोणाचाच शॉट नव्हता लकीली. आणि मी म्हटलं, मामा येऊ का? मामा ये ना, ये. आई आली आहे म्हटलं. ये वगैरे झालं. आई भेटली आणि अख्ख्या खोलीत आम्ही तिघेच. आणि माझी आई मामांना सांगत होती, की माझ्या मुलीमुळे मला तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या नटाला भेटण्याची संधी मिळते, मला खूप छान वाटतं. आईच्या डोळ्यात पाणी आलं. आणि मी उभी आहे, इथे आई, इथे मामा. आता मामांची जी दृष्टी आहे थोडी आता वयानुसार, आणि त्यांना चष्मा घातल्याशिवाय लवकर लक्षात येत नाही. तर मामांचा चष्मा नव्हता, कारण मामा मेकअप काढत होते. आणि मी असं आईच्या डोळ्यात पाणी आलं, असं टिश्यू घेतला आणि आईला दिला. आणि आईने तो डोळ्याला लावल्यावर मामांना कळलं, की अरे, हिची आई रडते वगैरे. आणि मामा म्हणे, की अहो तुम्ही रडताय का? हो वगैरे. मामा म्हणे, ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे बघा, अशोक मामांसारखा माणूस ही गोष्ट सांगतोय, की माझ्यासाठी एका स्त्रीच्या डोळ्यात पाणी येतंय, ही किती मोठी गोष्ट आहे. आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं रे अशोक मामांच्या. आणि मी मध्ये उभी आहे, इकडून मामा रडतायत, इकडे आई रडतीये. आणि इतका सुंदर 15-1 मिनिट आईने खूप छान गप्पा मारल्या आणि मला खूप छान वाटलं, की यार आपण आपल्या आईला इतका सुंदर क्षण आयुष्यात देऊ शकलो. मोमेंट असेल ते. मोमेंट ग्रेट आहे. म्हणजे तेच महिलांच्या अश्रूची रिस्पेक्ट करणारा माणूस. काय म्हणजे अख्खी दुनिया ज्यांना नावाजते,
तो एका रॅन्डम बाईच्या डोळ्यात आपल्यासाठी पाणी येतं म्हणून त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. हे खूप ग्रेट आहे. खूप रिस्पेक्ट. मी म्हणलं ना, तो खरंच एक स्वप्न आहे त्यांच्यासोबत पण इन फ्युचर. आणि एक्झॅक्टली आता मामांच्या सिनेमांचं असं होतं की सिनेमा वर्षातून 1 येईल, 2 येईल, पण ह्या मालिकेच्या निमित्ताने खूप कलाकारांना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. बघ ना, ही मालिका आली नसती तर मला माहित नाही की मला मामांसोबत आयुष्यात काम करता आलं असतं की नाही. सो त्या मालिकेच्या निमित्ताने खूप कलाकारांना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. देव माणूस मधला अध्याय म्हणजे मध्ये आर्याचा रोलचा कसा एक्सपिरियन्स होता तुमचा? येस. आणि देव माणूस म्हणजे मी आधी हे सांगते की खूप प्रेक्षकांना खरं तर कन्फ्युजन आहे. मी तुम्हाला सांगते की देव माणूसचे आधी 2 सीझन होऊन गेलेत. देव माणूस 1, देव माणूस 2. आता हा जो 3रा सीझन आलाय, झालंय असं की देव माणूस 2 मध्ये त्या डॉक्टरला झालीये फाशी. सो प्रेक्षकांना असं वाटतंय की हा 3ऱ्या सीझन मध्ये जिवंत कसा झालाय. सो देव माणूस मधला अध्याय म्हणजेच त्या 2 सीझनच्या मध्ये काय घडलं हे सांगणारा 3रा अध्याय आहे खरं तर. अच्छा. हो. सो हे खूप मोठं कन्फ्युजन आहे सध्या प्रेक्षकांना. आणि देव माणूस 2 मध्ये डॉक्टरांना ज्याने फाशी दिली तो म्हणजे इन्स्पेक्टर मार्तंड जामकर याची मी बहीण दाखवली आहे आर्या. आणि गंमत म्हणजे माझी ही 3री मालिका आहे आणि मी मालिकेत पहिल्यांदा पॉझिटिव्ह कॅरेक्टर करतेय. सो हे माझ्यासाठी खरं तर पहिलं चॅलेंज म्हणता येईल. आणि हा शो आउटडोर आहे. कारण गोष्टीची रिक्वायरमेंटच अशी आहे की सगळ्या गावाकडची पार्श्वभूमी असल्यामुळे हा शो सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात शूट होतोय आणि माझा हा पहिला एक्सपिरियन्स आहे आउटडोअर शोचा. आणि तुला खरं सांगते, खूप कमाल माणसं आहेत त्या सेटवर. म्हणजे सिरियल म्हटल्यावर तुला सांगू का तौसिफ, एक होतं की तुम्ही सिरियल वर्षानुवर्ष करत असता, तीच माणसं, तेच चेहरे, तेच कॅरेक्टर, तेच कॉस्ट्युम, तोच मेकअप तुम्ही रोज सातत्याने करत असता आणि एका पॉइंटला असं होतं की आपल्याला असं वाटतं की यार मी हे काय करतेय, किंवा तेच थोडंसं ना मोनोटोनस वाटायला लागतं काम. पण ह्या सेटवरची माणसं खरंच खूप कमाल आहेत आणि खूप मुळात साताऱ्याची माणसंच खूप गोड आहेत मी म्हणेल. आणि ती जी माया, त्यांच्या प्रेमाची ऊब ना सतत जाणवत राहते. आणि कमाल निसर्ग, म्हणजे गोष्टींमध्ये आता आपण राहतो मराठवाड्यात, आपला भाग थोडा दुष्काळी येतो, आपण अशी गोष्टीतल्या गावांसारखी गावं पाहिलेली नसतात. खरंच सातारा एरिया इतका सुंदर आहे. डोंगर आहे, नद्या आहेत, धरणं आहेत, दऱ्या आहेत, हिरवळ आहे आणि इतक्या सुंदर वातावरणात काम करायला मिळतं. म्हणजे मुंबईमध्ये एवढी दगदग असते, ट्रॅफिक असतं, पोल्युशन आहे, आणि साताऱ्यात जेव्हा कट्टू मी काम करते ना, मला आणखीन मालिका साताऱ्यात करायला आवडते. इतका सुंदर आहे ते. यामध्ये असं काही असं म्हणजे फनी मोमेंट घडलंय का? म्हणजे एखाद्या मोठ्या ऍक्टरनं काहीतरी प्रँक करतात ना, म्हणजे अचानकच प्रँक करणे, असे काही मोमेंट्स होतात का? खूप अरे खूप धमाल असते खरं तर. मी तुला आत्ताच म्हणाले ना की आपण त्याच माणसांमध्ये राहत असतो आणि स्टील ती मजा आहे काम करताना. आणि मला लकीली म्हणजे लोक म्हणतात ना की फिल्म इंडस्ट्री आणि त्यात मुलगी कसं होईल काय, पण लकीली माझ्या वाट्याला प्रत्येक वेळी खूप चांगले प्रोडक्शन हाऊस, खूप चांगले चॅनल, चांगली टीम, चांगले को-आर्टिस्ट, आणि हे खूप लकीली माझ्या बाबतीत घडलं. मी अजिबात असं म्हणणार नाही की नाही ह्या इंडस्ट्रीत सगळी चांगलीच माणसं असतील, पण लकीली बघ ना, म्हणजे माझ्या वाट्याला कायम चांगले एक्सपिरियन्स आले आणि पुन्हा काम करण्याची इच्छा माझी त्यामुळे वाढत राहिली. सो ह्या गोष्टीसाठी मी खूप ग्रेटफुल आहे. आणखी एक क्वेश्चन विचारतो. मी सेल्फ एक्सपिरियन्स केलेला आहे. मॅनिफेस्टेशन केलं होतं का कधी या गोष्टीसाठी? हो. अरे नाही, हे खूप खरं आहे. मॅनिफेस्टेशनवरचा माझा विश्वास खूप स्ट्रॉंग होत चाललाय. म्हणजे खूप आधी रे, मला आठवते 12वी नंतर, म्हणजे ललित कला केंद्राच्या आधी मी एक सिनेमा केला होता, फ्री हिट दणका. खूप लोकांना तो माहित नाहीये. ती फिल्म आली, रिलीज झाली, काही दिवस थिएटरला होती आणि त्या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान मला असं वाटलं होतं की यार आपल्याला ना कधीतरी मेन रोल करायचा आहे. बघ ना, म्हणजे कधी काळी 12वीला हे पाहिलेलं स्वप्न आहे. त्यासाठी मी ठरवून काही एफर्ट्स तर घेतले नाहीत. मी माझं काम करत होते, ऑडिशन देत होते वगैरे. आणि एक दिवस अचानक 2024च्या एप्रिल-मे महिन्याची गोष्ट आहे, मला आठवते. आणि तेव्हा वेल्डन आईचं आम्ही शूट केलं आणि झाली ती गोष्ट पूर्ण रे 3 वर्षात. किंवा खूप आधी लहानपणी मी एक 5वीत होते मला आठवतंय, तेव्हा
झी टीव्हीवर रियालिटी शोज यायचे आणि मोस्टली बघ असं व्हायचं की गाण्याचे नाही तर डान्सचे रियालिटी शो जास्त असायचे. आणि अचानक एक शो येतो इंडियाज बेस्ट ड्रामेबाज वगैरे, आणि मी त्याची ऍड पाहिली आणि मला असं की यार कसलं भारी ऍक्टिंगचा रियालिटी शो आहे. आणि मी तेव्हा फुल फ्लेज ऍक्टिंग करतही नव्हते, तेव्हा असंच आपलं गॅदरिंग मध्ये परफॉर्म कर, कुठल्या तरी कथाकथन स्पर्धेला जा, एवढाच काय तो बेस बनत होता हा. पण मला असं झालं की यार हे हे भारी आहे काहीतरी, आणि तेव्हा वाटलं होतं की यार आपल्याला एक दिवशी टीव्हीत दिसायचंय. सो हे कधी काळी विचार केलेला असतो आपण खूप रॅन्डम आणि खूप कॉन्शियस ह्याच्यात, आणि ते एक दिवशी पूर्ण होतं आणि ह्यावरचा खूप खूप जास्त विश्वास आहे की हे गोष्टी नक्कीच होतात. म्हणजे आपण जे लहानपणी स्वप्न मनातून पाहिलेले असतात ना, खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप जण लिहून ठेवतात, खूप जण विचार करत 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 तो त्या गोष्टीपर्यंत पोहोचतात. यासाठी तसं म्हणतात बी पॉझिटिव्ह बी म्हणून. पॉझिटिव्ह. नक्कीच एकदा तुम्हाला ही बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पण मराठी कॅरेक्टर मध्ये आपण तुम्हाला पाहू, हे मॅनिफेस्टेशन आपण करूया. आणि हे सिरियल आणि फिल्म शूटिंग मध्ये काय फरक असतो, म्हणजे काय एनर्जीज असतात, तुम्हाला काय वाटतं, कसा एक्सपिरियन्स असतो त्यामध्ये? हा खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे खरं तर. बऱ्याचदा ना मी तौसिफ अनेक कलाकारांना सिरियल या माध्यमालाच नाव ठेवताना मी पाहिलंय की क्रिएटिव्हिटी नसते आणि तेच तेच सीन, आणि तुम्ही मोठमोठ्या थिएटर इन्स्टिट्यूट्स मध्ये स्टॅनिस्लावास्की, ग्रीक थिएटर, शेक्सपियर वगैरे शिकता आणि तिकडे सिरियलला जाऊन दुधात विष कालवून हिरोईनला मारायचे सीन करता. पण मी तरी सांगेन तौसिफ, आज कुठल्याही सिरियलला नाव ठेवणाऱ्या कलाकाराला किंवा फक्त सिनेमा या माध्यमात काम करणाऱ्या कलाकाराला ना एक दिवस सिरियलच्या सेटवर उभं करावं आणि सलग 12 तासात 8 ते 10 सीन्स सलग शूट करून त्या माणसाने दाखवावेत. काय रे, 2 माध्यमच वेगळी आहेत तौसिफ, आणि दोन्ही माध्यमात काम करण्याची पद्धतच वेगळी आहे. म्हणजे सिनेमाला असं होतं की शूटिंगच्या आधी एक महिनाभर वर्कशॉप्सच चालतात आणि शूटमध्ये पण दिवसाला 1, 2 मॅक्झिमम 3 सीन काढतात 12 तासांच्या शिफ्टमध्ये, आणि सगळ्या गोष्टींना खूप वेळ घेऊन केल्या जातात की लोकेशन असेल, आर्ट तिथला लाईट सेटअप, सगळ्या गोष्टी वेळ घेऊन केल्या जातात. आणि सिरियलचं मुख्य म्हणजे पहिलं प्रायोरिटीज ही आहे की एका दिवसात तुम्हाला जास्तीत जास्त काम काढायचं आहे, कारण तुम्ही आज शूट केलेला सीन, आज केलेला एपिसोड काही पुढच्या 2-4 व्हॉटेव्हर दिवसांमध्ये टेलिकास्ट करायचा असतो आणि निर्मात्याचे पैसे लागलेले आहेत तेवढे, आणि ती प्रायोरिटी आहे. आणि ते एक वेगळं चॅलेंज आहे की 3 सीन एका लोकेशनवरचे आहेत, त्या 3 सीनचा मास्टर, 3 सीनचं कटिंग एकत्र होतंय, आणि त्यावेळी आर्टिस्ट म्हणून तुमची खूप परीक्षा असते. तुम्हाला खूप अलर्ट राहावं लागतं की अच्छा माझा हा क्लोज लागलाय, तर हा कुठल्या सीनचा क्लोज आहे, ह्या क्लोजला मी कुठली मुवमेंट घेऊन माझे कुठले डायलॉग होते, हा जो अलर्टनेस येतो ह्यामुळे जो कॅमेरा फ्रेंडली ऍक्टर होतो ते खूप शिकण्यासारखं, ते खूप चॅलेंजिंग आहे. त्यामुळे मला असं वाटतं कुठल्याही माध्यमाला नाव ठेवण्यापेक्षा त्याचे चॅलेंजेस लक्षात घेतले पाहिजेत. आणि खरं तर तू एक गोष्ट बघ ना, आता मराठी इंडस्ट्रीमध्ये आत्ता कोणी सुपरस्टार नाहीये बघ. अशी एक व्यक्ती सांग तू की जिच्या चेहऱ्यामुळे तुम्ही विश्वास देऊ शकता निर्मात्याला की ह्या चेहऱ्यामुळे तुमचे शो हाऊसफुल होणार किंवा लोक पैसे काढून तिकीट काढायला येणार. जसं की बॉलिवूडमध्ये बघ एक इरा असतो, दीपिकाचा इरा होता, आता आलियाचा चालू आहे म्हणायला हरकत नाही, आणखीन नवीन काही ऍक्ट्रेस येत आहेत. मराठीत असं कोणी नाहीये. आता मराठी सिनेमांचं पण सतत कुरकुरच ऐकायला येते. आता मराठीत हिट काय आहे ना, तर मी म्हणेन की मराठीत मालिका हिट आहेत. आता मराठीत मालिका बघितल्या जातात. सिनेमांचं माहित नाही, क्वचित असं होतं की एखादा छान विषय येतो आणि चांगला सिनेमा हिट होतो, 500 कोटी 100 कोटी ऍटलिस्ट, पण मालिका हिट आहेत. सो मला असं वाटतं की कुठल्याही माध्यमाला नाव ठेवण्यापेक्षा त्या 2 माध्यमांचं वेगळं पण लक्षात घेऊन काम केलं गेलं पाहिजे. अच्छा, एक्झॅक्टली. म्हणजे ज्याच्या त्याच्या स्टेजवर त्याचं स्ट्रगल आहे, त्याच्या गोष्टी आहेत, ते त्या त्या कॅटेगरीला रिलेट करतात. तर हे एक दुसरं म्हणजे कोणत्या गोष्टीला कम्पेअर करणे आणि त्यामध्ये कमी काढणे हे मला तर वाटते ही गोष्ट असूच नाही, मायनस होऊन जावी लोकांतून ही गोष्ट. कारण किती मालिका बघून किती लोकांचे घर सुख आहेत माहितीये का. नाही त्या कुटाण्या भांडणावरून ते बाहेर आहेत, ते मालिका बघून निवांत आपलं आपलं घरी सुखानं आहे. मला असं वाटतं ना की मराठी मालिकांमधून कित्येक महाराष्ट्रीयन मराठी स्त्रियांचं ना विरेचन होतं किंवा त्यांच्या जी मनातली खदगत आहे ना ती कोणीतरी मांडतंय
ह्याच्यातून त्यांचं कॅथार्सिस होतं, त्यांचं मन मोकळं होतं, मला थोडक्यात असं वाटतं. एक्झॅक्टली, म्हणजे त्या गोष्टी समोर दाखवल्या जातात, त्यांना वाटतं की हा रिलेट करते, माय लाईफ. येस येस, पण ते एनर्जी रिलीज होऊन जाते, ते निगेटिव्ह एनर्जी निघून जाते, ते झाले, ते माझ्यासोबत होते, मोकळ्या होतात. हा एक्झॅक्टली. आणखी एक गोष्ट, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत यामध्ये, जेव्हा तुम्हाला खूप प्रेशर असतो, जसं आता म्हणलं तुम्ही एका दिवसामध्ये तुम्हाला कितीतरी सीन्स शूट करायचे आहेत, आणि त्याच एनर्जीनं, त्याच स्माइलनं आणि तेच रोल करत करत, तर त्या गोष्टी तुम्ही कसं फेस करता? खूप प्रेशर आहे तुमच्या डोक्यावर, म्हणजे कोणी बोलण्याच्या मोडमध्ये पण नाहीये आणि प्रेशर खूप जास्त आहे, त्यावेळेस तुम्ही अनस्टेबल आहात, त्यावेळेस तुम्ही कसं स्वतःला हँडल करता? नाही, हाही खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला वरचेवर एक स्ट्रगल दिसतो की हा काम मिळेपर्यंतचा एक स्ट्रगल असतो, काम मिळाल्यानंतरचेही खूप अनेक चॅलेंजेस असतात ज्याबद्दल नाही बोललं जात फारसं. जसं मी म्हणाले की आता देव माणूसचं उदाहरण घेऊयात आपण, की माझ्या कॅरेक्टरचं एक घर आहे, माझ्या घरातले जे सीन्स आहेत जे आपल्याला वेगवेगळ्या एपिसोड्स मध्ये दिसतात, ते शूट करताना एका दिवशी शूट केले जातात, की सगळे आर्या घरातले सगळे सीन्स एकत्र केले जातात 6-7 एपिसोड्सचे, आणि ते एका दिवशी शूट होतात. सो 12 तास कंटिन्यू आपली तलवार आपल्याला चालवायची असते, आणि त्यातही असं होतं की 12 तासांची शिफ्ट जेव्हा 13व्या तासापर्यंत पोहोचते आणि शेवटचा सीन आहे, अख्खं युनिट एकाच शब्दाची वाट बघते की पॅकअप, गणपती बाप्पा मोरया. आणि त्यावेळेला एखादा आर्टिस्ट आहे ज्याचे फंबल्स पडतायत, रिटेक्स होत आहेत, खूप खूप प्रेशर असतं हे. आणि मी म्हटलं ना, सिरियल हे माध्यम तुम्हाला ह्या गोष्टीत खूप तरबेज करतं. तुम्ही खूप कॅमेराशी तुमची खूप घट्ट मैत्री होते, आणि हे प्रेशर असतं. इवन तुला सांगते ना की आता माझी 31 तारखेला फिल्म रिलीज होतीये, माझ्या सिनेमाचं प्रमोशन मुंबई पुण्यात चालू आहे, मी साताऱ्यामध्ये मालिकेचं शूट करतेय, आणि मला आठवतंय मी आत्ता परवा दिवाळीसाठी मी आत्ता लातूरला घरी आले. दिवाळीच्या आदल्या दिवशी मी वसुबारसला साताऱ्यात होते, शूट करून मी धनतेरसला मुंबईत आले, तिथून मी लातूरला आली. सो मला आठवते मी 24 तासामध्ये हे सगळं, हे जे मॅनेज करणं आहे ना, हा खूप टास्क आहे ऍक्टरसाठी, असं मला वाटतं. की काय म्हणतो आपण त्याला, मल्टीटास्किंग खूप शिकावं लागतं, एका वेळी अनेक गोष्टी हँडल करायच्यात. आणि मुलींचं थोडं असतं का रे, ह्या इव्हेंटला हे कपडे, तर त्याच्यातल्या कानातल्यांपासून ज्वेलरी पासून छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रगल नाही म्हणता येणार, खरं तर ही खूप गंमत आहे. आपण हेच आपल्याला हीच इच्छा असते की असं काहीतरी माझ्यासोबत व्हावं, म्हणजे आपल्या आवडीचं काम. एक्झॅक्टली, तेच करायला मिळावं अशी आपल्याला इच्छा असते, आणि आता आपण ते करतोय. सो त्याची एक वेगळीच मजा आणि धुंदी असते, पण सेम टाइम ते मॅनेज करणं एक खूप मोठा टास्क असतो. तर सेम टाइम मध्ये आपल्या 2 मूवी येणार आहेत, कोणकोणते येणार आहेत तुम्ही सांगा. खरं तर ही खूप मिस्ट्री आहे. आणि मूवी मध्ये लीड रोल पण आहे आपला, वेल्डन आय मध्ये लीड रोल, आणखी एक मूवी सोबतच येणार आहे. हो, जे लोक मला इंस्टाग्रामला फॉलो करत असतील त्यांना आता माहितीये की खूप केऑस चालू आहे माझ्या फीडवर. एकीकडे मालिकेचं काहीतरी चालू आहे, इकडे सण चालू आहेत, आपले वेल्डन आयचे प्रमोशन चालू आहेत, आणि सोबत तू माझा किनारा नावाचा माझा एक सिनेमा आहे जो मी याच वर्षी शूट केलाय, आणि तो सेम डे रिलीज आहे. सो 31 ऑक्टोबरला यावर्षी माझे एकाच दिवशी 2 सिनेमे रिलीज होत आहेत. वेल्डन आई तर आहेच, ज्यात मी मुख्य भूमिकेत आहे, आणि तू माझा किनारा ही खूप सुंदर गोष्ट आहे खरं तर, की वडील आणि मुली. आता बघा, एक सिनेमा आहे वेल्डन आई, आईची गोष्ट सांगणारा सिनेमा, ऍट द सेम टाइम दुसरा सिनेमा बाबांची गोष्ट, मुलीची आणि वडिलांची गोष्ट सांगणार आहे. त्यात भूषण प्रधान आहे, प्रणव रावराणे आहे, आणि मी त्यामध्ये खरं तर ही गोष्ट सांगण्यासारखी आहे की मी अनु नावाचं जे कॅरेक्टर केलंय ते मुख्या मुलीचा कॅरेक्टर आहे. सो ती एक वेगळी गंमत आहे त्या सिनेमाची, की मी आयुष्यात पहिल्यांदा मुख्या मुलीचं काम केलंय. आपण अभिनयात कायम ऐकतो होतो आसिफ की डोळे बोलले पाहिजे, डोळ्यांमधून खरा अभिनय, आणि जेव्हा तुम्हाला डायलॉग्सच नाहीयेत, तुम्हाला कुठल्याच प्रकारचे संवाद नाही, कारण तुमचं पात्र बोलतच नाही, तेव्हा तुमच्याकडे एकच ऍसेट आहे, ते म्हणजे तुमचे डोळे, आणि ही खूप चॅलेंजिंग गोष्ट होती. आणि मुख्य म्हणजे आमचे जे दिग्दर्शक आहेत क्रिस्टस स्टेफन, हे मल्याळी आहेत, हे म्हणजे संपूर्ण टीमच खरं तर केरळाची आहे, आणि त्यांना वाटलं की मराठी सिनेमा करावा, आणि त्यांनी महाराष्ट्रात येऊन मुंबईमध्ये आम्ही ही फिल्म शूट केली आणि एक मराठी सिनेमा तयार केलाय. सो हे कॉम्बिनेशन आहे की आमचे जे DOP आहेत ते मल्याळी आहेत, आणि सगळं टेकिंग मेकिंग लाईट आणि त्याचे फ्रेमची जी एक
पॉलिश आहे ती केरलेट level. आहे आणि अच्छा. सिनेमाची गोष्ट मराठी आहे आणि Great. त्यामुळे ते खूप सुंदर असा संयोग हा जुळून आलाय. कॉम्बिनेशन खूपच खरंच असं आता वाटेल मला की काय पाहायलाच भेटणार आहे येस आपल्याला. येस. खूप सुंदर. तर वेल्डन आई मध्ये विशाखा सुभेदार आणि विजय निकम यांच्यासोबत काम करणं कसं होतं? अरे खूप म्हणजे बघ ना, वेल्डन आई खरं तर आम्ही लव्ह स्टोरी वाईज लीड्स जरी असलो, मी आणि आयुष जो आहे ज्याने नायकाची भूमिका केली आहे. अच्छा. ऍट द सेम टाइम वेल्डन आई आईचा सिनेमा आहे जो विशाखाताई आईच्या भूमिकेत आहे आणि खरंच ती खूप गोड आहे रे. म्हणजे मला तिचं खूप कौतुक वाटतं की ती एकतर महाराष्ट्राची हास्य सम्राज्ञी आहेत जे रिअल लाईफ मध्ये पण रे इतकी एनर्जी आली नाही की तिचे पंचेस आणि जोक्स आणि जागा काढणं रिअल लाईफ मध्ये सुरू होतं. आणि खूप म्हणजे आम्हाला आठवतंय आम्ही ह्या गणपतीमध्ये विशाखाताईच्या घरी गेलो होतो कारण तिच्या घरी गौरी बसतात आणि आम्ही अच्छा, दर्शन घेण्यासाठी ताईच्या घरी गेलो होतो. इतकं मनोभावे मला आठवतंय. एक आम्ही छान सुंदर आरती केली होती. अर्धा तास ते 40 मिनिटांची ती आरती होती आणि इतकं सुंदर आईसारखं रे, इथे बस, हे खा, हे खाते का, फराळ, पाणी घे, काय पिते, तुला काय, इतकी आईची ऊब आहे तिच्या असण्यातच. आणि विजय निकम सरांबद्दल पण मी ललितला होते तेव्हा तिथे आम्हाला एक परीक्षा असते पर्सनल एट्युड्स म्हणून, ज्यामध्ये तुम्हाला सोलो परफॉर्म करायचा असतो 20 मिनिटात, तुम्ही काहीही सादरीकरण करा. आणि तेव्हा जज म्हणून परीक्षण करायला विजय निकम सर आले होते आणि सरांच्या अर्थात मी लक्षात नसेल आणि मग शूट सुरू झाल्यानंतर मी खूप दिवसांनी सांगितलं त्यांना की सर आपण ललित कला केंद्रात भेटलो होतो आणि खूप खूप सुंदर माणूस विजय निकम सर. पण माझी आई सुद्धा त्यांना 1-2दा भेटली आहे. खूप ग्राउंडेड आणि खूप सुंदर, इतके छान, मस्त, खूप सुंदर टीम आहे. किती म्हणजे हे एक्सपिरियन्स जेव्हा आम्हीही कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये आपला जसं मी दयानंद कॉलेजमध्ये शिक्षण झालेलं आहे, कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये फक्त एका महिन्याचंच ते तयारी चालू राहायची, पण तो जो ऍटमॉस्फिअर एन्व्हायरमेंट क्रिएट होतो ना, ते म्हणजे आता पण त्या गोष्टी मी फील करू शकतो. म्हणजे टीचर्स आहेत, ऍक्टिंग शिकवणारे सर आहेत आणि पूर्ण स्टाफ आहे, ते त्या गोष्टीला ती अप्रोच करतोय की खूप सुंदर करतोय, खूप त्यावेळेस खूप म्हणजे असं मेमरीज बनतात तुमची. तर हे पूर्ण जर्नीच त्यामध्ये जाते. मी या गोष्टीमध्ये आणखी तुम्हाला आणखी काय मॅनिफेस्ट केलात, काय तुमचे काय म्हणते विश आहे की तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे? नाही हे बघ, मला नेहमी वाटतं की कुठपर्यंत जायचंय याचं काही लिमिटच नसावं. म्हणजे आपण जर एक सेट केले की मला इथपर्यंत पोहोचायचं तर संपलं. मी कधी ते सेटच नाही केलं. सो ते अखंड पुढे 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 जात राहावं. ठीक आहे, यानंतरचं पाऊल तुम्हाला कुठं ठेवू वाटते? पण मला तुला खरं सांगू का, आता मी सिनेमा, मालिका, ऍडव्हर्टाइजमेंट वेगवेगळ्या माध्यमात काम करते. पण मला आता खूप इच्छा आहे की मला एखादा ऐतिहासिक सिनेमा वाटायला यावा किंवा एखादी बायोपिक, थोडं तसं काहीतरी पिरियॉडिक ड्रामा. माझा एक क्वेश्चन होता, म्हणजे तुमचा ड्रीम रोल कोणता आहे हा माझा क्वेश्चन होता. रोमॅन्टिक, थ्रिलर, बायोपिक टाइप. आम्हाला तुमचा आन्सर सांगत आहे तर कंटिन्यू करा. येस, मला थोडं पिरियॉडिक ड्रामा प्ले करायला खूप आवडेल. बायोपिक असेल, ऐतिहासिक सिनेमा असेल, तर त्यात काहीसं काम करायला आवडेल मला. आणि तुला खरं सांगू का, मला ना गौतमी पाटीलची बायोपिक जर आली ना तर त्यात काम करायची खूप इच्छा आहे. तू म्हणशील अरे हे काय मध्येच, पण हे आहे. मला ती मुलगी ना खरंच सांगते खूप आवडते कारण ती खूप बिनधास्त नाचते रे. म्हणजे कितीही लोकांनी तिला नाव ठेवलं ना, मला असं वाटतं की तिच्यासारखं ना बिनधास्त एवढ्या ताकदीने नाचून दाखवा. मला खरंच तिच्या बायोपिक मध्ये काम करायला खूप आवडेल. अच्छा, म्हणजे तुम्हाला डान्स आवडतो, सिंगिंग आवडते, ऍक्टिंग आवडते, आम्हाला कोणतं पर्सनली फेवरेट आहे? अभिनय, ऑब्व्हियसली अभिनय खूप आवडीचा आहे. पण लहानपणापासून असं होतं ना की आवडीचं, शाळेमध्ये असताना क्लासेस होते गायनाचे, नृत्याचे. सो ते तिथून तर झिरपत आलेलंच आहे. आणि अभिनयाचा खूप मोठा भाग आहे दोन्ही कला. त्यामुळे अभिनय मेन प्रायोरिटी आहे. फ्री हिट दणकामध्ये तानाजी गलगुंडेचा सीन कसा होता आणि ते खूप व्हायरल झाला होता, ते एकदा सांगताल मला? हो, मला आठवतंय 2020 मध्ये आम्ही हा सिनेमा शूट केला होता, फ्री हिट दणका. आणि 2021 मध्ये ती फिल्म रिलीज झाली आणि अगेन तेव्हा सेम प्रॉब्लेम की स्पायडरमॅनची फिल्म आली होती आणि मग मराठी सिनेमाला तेवढे शो मिळाले नाहीत. पण तो सिनेमा ना सॅटेलाइटवर खूप वर्क झाला आणि सेम टाइम तान्हाजी जो आहे गलगुंडे, सैराट मधला लंगड्या. सो
मी त्याच्या ऑपोजिट होते आणि आमचा एक असा मस्त सीन होता की तो येतो मला प्रपोज करायला, असं गुलाबाची फुलं वगैरे धरतो, कविता वगैरे म्हणतो आणि मी म्हणते त्याला की थँक्यू, कितीला दिला गुलाब, आणि असा एक खूप कॉमेडी सीन होता. आणि त्याचे जे कट्स होते ना, अनेक मीम पेजेसवर रील म्हणून ते ना बऱ्यापैकी व्हायरल झाले होते. मला नंतर कोणीतरी सारखं पाठवायचं, अगं बघ तुझी रील मी ह्या मीम पेजवर बघितली वगैरे. आणि खूप लोकांना माहित नाहीये की ती मुलगी मी आहे, कारण ही गोष्ट आता झालं की 4-5 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आणि लोकांना माहित नाही की ती मुलगी ही मुलगी आहे. पण खूप आधीच तो सिनेमा शूट केला होता आणि तो खूप व्हायरल झाली होती ती रील. उभरत्या कलाकारांना ऍक्टिंग इंडस्ट्रीमध्ये किंवा प्रत्येक लाईनमध्ये डिफरंट आर्टिस्ट लोक आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता प्रोत्साहनासाठी? आता बघतो सिफ, आपण लातूर शहरातून आहोत. आपल्याकडे थोडं एक शैक्षणिक वातावरण आहे किंवा 10वी नंतर सगळे सायन्स घेऊन जेई, नीट ह्या क्षेत्रांकडे जास्त वळतात. सो मला ना ही गोष्ट ऍट द सेम टाइम ना पालकांना पण सांगायला आवडेल की कसं असतं की पालकांचा सपोर्ट असेल ना तर कुठलीही गोष्ट करणं त्या मुला किंवा मुलीला ना खूप सोपं होतं. अरे मी असं नाही म्हणत की पालकांशिवाय ते शक्यच नसतं, जातात की लोक पळून जातात, काय काय नावं कमवतात, पण सोपं होतात ना गोष्टी जरा घरच्यांचा सपोर्ट असेल तर. सर ऍक्सेस इझी भेटतो आणि कॉन्फिडन्स डबल आणि सपोर्ट एक इथून आपण ना स्थिर असतो अरे घरच्यांच्या सपोर्टमुळे. सो तुमच्या पाल्यामध्ये तुम्हाला जर काही वेगळेपण जाणवत असेल आणि तिची काहीतरी वेगळं करण्याची, आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी करण्याची इच्छा आहे ना, तर त्याला प्लीज सपोर्ट करा आणि घाबरू नका. मला असं वाटतं ना की कन्सिस्टन्सी आणि मेहनत ह्या 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. वेळ आली की सगळ्या गोष्टी होतात, फक्त त्यासाठी मेहनत आणि कन्सिस्टन्सी खूप खूप गरजेची आहे. सो जर कोणी आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करत असेल तर त्यांना सगळ्यांना माझ्या खूप 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 शुभेच्छा. पुढचं प्रोजेक्ट म्हणजे पुढं काय आम्हाला पाहण्यास भेटणार आहे? येस, आता मालिका चालू आहे, सिनेमे रिलीज होत आहेत 2. येत्या 31 ऑक्टोबरला वेल्डन आई आणि तू माझा किनारा तुम्ही सिनेमागृहात जाऊन नक्की बघा, प्रमोशन. आणि झी स्टुडिओजने एक सिनेमा अनाऊन्स केलाय रुबाब नावाचा. सांगलीचे दिग्दर्शक आहेत शेखर बापू रणखांबे, ज्यांना गेल्या वर्षी त्यांच्या शॉर्ट फिल्म रेखा नावाच्या शॉर्ट फिल्मसाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. आणि गौरी झनकर आमच्या निर्मात्या आहेत. तर ही झी स्टुडिओची फिल्म आहे रुबाब आणि त्या सिनेमाचा मी एक महत्वाचा भाग आहे. काय आहे त्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल आहेत, पण या सिनेमाची तारीख अनाऊन्स झाली आहे 6 फेब्रुवारी 2026. सो अजून एक 4 महिन्यात मी तुम्हाला प्रेक्षकांना भेटायला पुन्हा येते. सो तेव्हा होपफुली मी तौसिफला पण पुन्हा एकदा भेटेन. आणि येस, आता सध्या रुबाब नावाचा एक सिनेमा आहे. ग्रेट. ऍज अ फूड ब्लॉगर मला क्वेश्चन विचारायचा आहे. लातूर मधले तुम्हाला कोणते खाद्यपदार्थ, कोणता प्लेस तुम्हाला जास्त आवडतो? लातूर विषयी तुम्ही काय सांगता? मला खरं सांगू का, लातूरचं मटण खूप आवडतं बरं का. ओरिजिनल मटणाची चव इतकी सुंदर आहे लातूरच्या की त्याला वेगळे काही खूप मसाल्यांचा मारा करण्याची गरज पडत नाही. आणि अगेन ट्युशन एरिया असल्यामुळे ना इकडे खाऊ गल्ली चौपाटी जो प्रकार आहे ना तो खूप आहे. म्हणजे आपल्या गांधी चौकात सगळं आहे, म्हणजे नंदी स्टॉप समोर पण आता खूप नवीन नवीन शिक्षणासोबत खाण्याचं एक खूप जास्त कल्चर आपल्याकडे झालेलं आहे. आणि असं होतं ना की निम शहरी भागामध्ये हळूहळू आता ब्रँड्स यायला लागलेत, वेगवेगळे पिझ्झा आणि बर्गरचे ब्रँड. पण मला असं वाटतं लातूरला त्याची गरजच नाहीये, कारण इथला मुळातच कोर इतका छान आहे आणि वेगवेगळे इतके पदार्थ आहेत, इतक्या गल्ल्या आणि चौपाट्या आहेत की त्या आता वेगळ्या कुठल्या ब्रँडची गरज नाहीये लातूरला. लातूर म्हणजे एक शब्दामध्येच इमोशन आहे. आणि लातूरचे लोक म्हणजे लातूरचा माणूस जेव्हा असं म्हणतो तेव्हा खूप जास्त आपल्याला सपोर्ट करणारे लोक या लातूरमध्ये आपल्या राहतात. तर आमच्या टीम मध्ये आहेत अक्षय सानप, सलीम आहे, अनीस आहे, मी स्वतः आहे. तर हा ग्राउंड लेवल पॉडकास्ट, आणखी आमचे निशिगंधा आहे, अपर्णा आहे, शिवम आहेत, हे सगळी कोर आहे. म्हणजे हे सगळा एक टीम सपोर्ट ज्याच्यामुळे आज मी येथे बसलेलो आहे आणि हा ग्राउंड लेवल पॉडकास्ट आहे. तर ह्या प्लॅटफॉर्म विषयी तुम्ही काय बोलता? येस, मी मगाशी पण म्हणाले की मला तुम्हा सर्वांचं खूप कौतुक की लातूर सारख्या शहरात इतका सुंदर पॉडकास्ट, इतका छान सेटअप, आणि तुम्ही ही सगळी मनापासून ह्या गोष्टी करणारी मुलं आहात. तुम्हाला माझ्या खूप 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 शुभेच्छा. तुमच्या खरं तर आपल्या म्हणायला हरकत नाही आता या युट्यूब चॅनलचे अनेक लाखोने सबस्क्रायबर्स वाढो. म्हणजे माझी खूप सदिच्छा आहे तुम्हाला. तुम्ही पण हे कन्सिस्टन्सली करत राहा
आणि मला खरंच आनंद आहे की लातूर सारख्या शहरातून इतका सुंदर एक चॅनल आहे. तौसिफ ॲट द सेम टाइम फूड ब्लॉगिंग करतोय. इकडे YouTube चॅनल आहे. तो वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कलाकारांना, लोकांना अप्रोच होतोय, त्यांचे मुलाखती घेतोय, पॉडकास्ट करतोय. या सगळ्या मेहनतीला मला तुमच्या सगळ्यांना एक सॅल्यूट आहे आणि खूप सदिच्छा.